ठाण्यात शिवसेना भाजप वाद पुन्हा पेटला। शासनाच्या दाखले वाटप कार्यक्रमावरून भाजपचे मंत्री प्रताप सरनाईक निशाण्यावर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ओळा माजिवडा मतदारसंघात आयोजित शासकीय दाखले वाटपाचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्यात आल्यानं ठाण्यात शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा उफाळून आलाय। पूर्वकल्पना न देता कार्यक्रम रद्द केल्यानं संतप्त झालेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक आमदार मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह प्रशासनावर जोरदार निशाणा साधला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात 3 वेगवेगळ्या ठिकाणी दाखले वाटपाचा कार्यक्रम भाजप आणि प्रशासनाच्या वतीनं आयोजित करण्यात आले होते। मात्र भाजपच्या स्थानिक नगरसेवक पदाधिकाऱ्यांना कोणतीही माहिती न देता हा कार्यक्रम रद्द करण्यात आला। परिणामी उपस्थित नागरिकांना रिकाम्या हातानं परत फिरावं लागलं। हा कार्यक्रम ओळा माजिवड्यातून थेट सरनाईक यांच्या मीरा भाईंदर मतदारसंघात त्या भागात हलवण्यात आल्याचा गंभीर आरोप नाव न घेता भाजपनं केलाय। या प्रकारामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली असून सत्ताधारी महायुतीतील ही दरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। मी बघाल तर आज तुम्ही सकाळपासून 9 वाजल्यापासून इथे ठाण्यामध्ये हा पूर्ण मेसेज गेलेला छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर अभियान हे महाराष्ट्रातर्फे लावण्यात आलेलं आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हा कॅम्प होता। तुम्ही बघाल की आज इथे सहसा दिसत आहे की ठाण्यामध्ये भेदभाव चालू आहे। आज लोक सगळे 9 वाजल्यापासून इथे येऊन थांबलेली आहेत। कलेक्टरच्या इथं कुठलीही आम्हाला सांगण्यात आलं नाही की तुमचा कॅम्प कॅन्सल केलेला आहे, कोणी कॅम्प कॅन्सल केला आणि का केला याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल। आम्ही बावनकुळे साहेबांना आज इथे आमची भारतीय जनता पार्टीचे जे आम्ही लोक आहोत, जे कार्यकर्ते आहोत, ते आम्ही पत्र देणार आहोत की जर का तुम्ही असा भेदभाव करत असाल तर आम्ही लोकांसमोर काय संदेश द्यायचा। आज जर का तुम्ही शासनाचा कॅम्प कॅन्सल करत असाल तर पुढे आम्ही लोकांना उत्तर द्यायचं। ठाणे बोरिवली टनेल प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य स्मारक उभारण्यात यावं अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे। या संदर्भात MMRDA प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला असला तरी अद्याप कोणताही ठोस प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर काल सकल मराठा समाजाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन या मागणीचा पुनरुच्चार करण्यात आलाय। तसंच आज या विषयावर संबंधित अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आली। या बैठकीत समाधानकारक निर्णय अथवा सकारात्मक उत्तर न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल आणि आमरण उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। आमचं असं म्हणणं आहे की सदरचं जे टनलचं काम आहे ते MMRDA अंतर्गत येत आहे। MMRDA अंतर्गत येत असताना आम्ही MMRDAच्या आयुक्तांशी संबंधित अधिकाऱ्यांशी आम्ही पत्रव्यवहार केला, त्याचा पाठपुरावा केला, त्यांना 2 वेळा स्मरणपत्र दिले, पण त्यांनी त्यांच्या कुठेही आम्हाला एक जे पत्र पाठवलं की 6 महिन्याचा कालावधी पाहिजे, पण त्या कालावधीत पत्रामध्ये त्यांनी कुठेही छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या संदर्भात उल्लेख केलेला नाही आणि ते विचाराधीन आहे किंवा कसे तेही कळवण्यात आलेले नाही। फक्त कोस्टल रोड कट अँड कर्सच्या संदर्भामध्ये 6 महिन्याचा कालावधी पाहिजे असं पत्र आम्हाला दिलेलं आहे। तर त्या संदर्भामध्ये आम्ही MMRDAच्या संबंधित अधिकाऱ्यांना ही विनंती केली की आम्हाला ते नामोल्लेख म्हणजे आमच्या मागणीचा नामोल्लेख असलेलं पत्र द्यावं आणि त्याला किती विलंब लागेल। दुसरी गोष्ट अशी, तुम्ही करणार आहात म्हणजे MMRDA करणार आहे की महानगरपालिका करणार आहे, ते या संबंधित आम्हाला पत्रव्यवहार करावा। हे जर नाही केलं तर पुढचा भूमिका काय असणार? संबंधित अधिकाऱ्यांच्या उद्या सन्माननीय आपले DCP साहेब आणि सन्माननीय सिनियर म्हणजे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चितळसर मानपाडा यांच्यावर आमची चर्चा झाली। तर उद्या MMRDAचे अधिकारी आणि मेगा इंजिनिअरिंगचे अधिकारी आणि सकल मराठा समाजाचे जे पदाधिकारी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत, म्हणजे सकल मराठा समाजाच्या आणि अन्य लोकांना सुद्धा उद्या मीटिंगचा टायमिंग दिलेला आहे, त्यामध्ये ठरेल आणि मग त्यापुढे आमची भूमिका ठरेल।
याबाबत आपण मार्गदर्शक वतीने आम्हाला ऑपरेशन करण्याचा इशारा दिला असं समजतं. 29 तारखेला फिक्स. उद्याच्या मीटिंगवर ठरणार आहे. उद्याची जी मीटिंग आहे ती मीटिंग चितळसर मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये आहे. सर्व अधिकाऱ्यांना त्यांनी बोलवलेलं आहे. त्यांच्या संदर्भात चर्चा होईल आणि उद्या ही भूमिका आम्ही डिक्लेअर करू. ठाणे शहरात अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात गुन्हे शाखेच्या घटक 1 न मोठी कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी 26 जुलैच्या रात्री कल्याण फाटा येथील क्वीन्स केअर हॉटेल समोर सापळा रचला. यावेळी ऑटो रिक्षातून एमडी अर्थात मेफेड्रॉन विक्रीसाठी आलेल्या सलमान मुन्ना शेख या 30 वर्षीय आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरोपीच्या झडतीदरम्यान 1 किलो 520 ग्रॅम वजनाचा व्यापारी प्रमाणातील एमडी जप्त करण्यात आलाय. या अंमली पदार्थांची किंमत 3 कोटी 4 लाख रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलं. याशिवाय अंमली पदार्थ वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ऑटो रिक्षा, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा 3 कोटी 5 लाख 260 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी शिळढागर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयानं आरोपीला 31 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीला मेफेड्रॉनचा पुरवठा नेमका कोणी केला आणि या रॅकेटमध्ये आणखीन कोणाचा सहभाग आहे याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे. ही सर्व कारवाई ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक 1च्या पथकानं केली आहे. गुन्हे शाखा घटक 1चे पोलीस निरीक्षक अमोल वालझडे आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली होती की मुंब्रा शिळढागर हद्दीमध्ये एक इसम हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे. मेफेड्रॉन एमडी हा अंमली पदार्थ घेऊन तो विक्री करण्यासाठी येणार आहे. त्या अनुषंगानं ACP शेखर बागडे, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे आणि त्यांच्या टीमने सापळा कारवाई आयोजित केली, ज्यामध्ये सलमान मुन्ना शेख राहणार मुंब्रा याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून झडती घेतली असता त्याच्याकडे एकूण 1 किलो 520 ग्रॅम मेफेड्रॉन एमडी हा अंमली पदार्थ मिळून आला. कायदेशीर कारवाई करून त्याला अटक करण्यात आलेली आहे. सदर मुद्देमालाची किंमत अंदाजे 3 कोटी रुपये आहे. त्याचा पोलीस कस्टडी रिमांड हा 31 तारखेपर्यंत आहे. यापूर्वी सलमान शेखवर एक IPC 307 अन्वये गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये सलमान शेखनं हा एमडी मेफेड्रॉन अंमली पदार्थ ज्या व्यक्तीकडून घेतला होता किंवा ज्या व्यक्तीकडून त्यानं परचेस केला होता तो व्यक्ती देखील तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे. त्याच्याकडे आम्ही अधिक तपास करत आहोत. त्याचबरोबर तो एमडी मेफेड्रॉन अंमली पदार्थ कोणाला विक्री करणार होता या अनुषंगाने देखील आमचा तपास सुरू आहे. अजून बॅकग्राऊंड काय असेल? आरोपीवर यापूर्वी एक 307 खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. पूर्वी त्याच्यावर ड्रगच्या अनुषंगाने किंवा NDPS कायद्यान्वये काही गुन्हे दाखल नाहीत, परंतु NDPSच्या या ड्रग पेडलिंगमध्ये किंवा ड्रगच्या खरेदी विक्रीमध्ये त्याचा सहभाग असल्याचं निष्पन्न झाले. हा ड्रग्स कुठून आणला होता? ड्रग ज्या व्यक्तीकडून आणला होता तो व्यक्ती देखील तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे. त्या व्यक्तीकडे आम्ही अधिक तपास करत आहोत. अजून आरोपी असण्याची शक्यता आहे का? अजून आरोपी निष्पन्न होऊ शकतात, कारण या ड्रगच्या खरेदी विक्रीमध्ये इतरही काही इसमांचा सहभाग असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. पोलीस कस्टडी किती आहे? 31 तारखेपर्यंत. स्वित्झर्लंडमध्ये ठाण्याच्या जलतरणपटूंची ऐतिहासिक कामगिरी. स्वित्झर्लंडमधील झुरिच लेक येथे झालेल्या 38व्या श्री चिन्मय स्विंग मॅरेथॉन स्पर्धेत ठाण्याच्या 3 युवा जलतरणपटूंनी भारताला प्रथमच रौप्य पदक मिळवून देत इतिहास घडवलाय. या यशाबद्दल कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या हस्ते जलतरणपटू आणि प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आलाय. ठाणे महानगरपालिकेच्या मारुतराव शिंदे जलतरण तलावात सराव करणाऱ्या आणि ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेशी संलग्न स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या आयुष्य कैलास आखाडे, समिप्ता गणेश वाहवळ आणि सुयश प्रियंका हिंदळेकर यांनी 26 किलोमीटरच्या वेटसूट सांघिक प्रकारात अवघ्या 8 तास 7 मिनिटात अंतर पूर्ण करत भारतीय संघाला ऐतिहासिक रौप्य पदक मिळवून दिले. रॅपसरविल ते झुरिक या खुल्या पाण्यातील स्पर्धेत मुसळधार पाऊस, जोरदार
जोरदार वारे आणि 12 ते 13 अंश सेल्सिअस तापमानाच्या थंड पाण्याचा सामना करत या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. 10 आंतरराष्ट्रीय संघांमध्ये भारतीय संघ हा वयाने सर्वात लहान संघ होता. सत्काराप्रसंगी आमदार डावखरे यांनी युवा जलतरणपटूंना श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट देत शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंनी भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानाने फडकवला असून भविष्यातही ते देशाचं नाव उज्ज्वल करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाचंही त्यांनी विशेष कौतुक केलं. साहेब, स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या मुलांचं जनतेने आज सत्कार केला, काय सांगू? स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या ज्या चिन्मय स्विम मॅरेथॉन ही एक 26 किलोमीटरची झ्युरिक लेक इथे ही स्पर्धा आयोजित केली होती. 38 वर्षामध्ये पहिल्यांदा भारतामध्ये आपल्याला या स्पर्धेमध्ये यश मिळालेलं आहे. ठाण्यातले आपले तिन्ही मुलं, आयुषी आहे, त्याचबरोबर समीप्ता आहे, त्याचबरोबर सुयश आहे, या तिघांनीही खऱ्या अर्थाने हा मान मिळवून दिलेला आहे. स्टारफिशच्या माध्यमाने ठाणे डिस्ट्रिक्ट ॲक्वेटिक असोसिएशनला असोसिएटेड असताना याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम स्टारफिशच्या माध्यमाने सुरू आहे. मी आखाडे सरांचंही मनापासून कौतुक करेन, कारण त्या तिकडे एवढ्या थंडीतही त्यांना ताप असूनही त्यांनी या मुलांचं ट्रेनिंग आणि त्याबाबतीत ह्या मुलांना जे प्रोत्साहन दिलं पाहिजे ते प्रोत्साहन देऊन चांगल्या पद्धतीने हे मुलं परफॉर्म करू शकतील असा त्या तिकडे प्रयास केला. या मुलांच्या माध्यमाने पुन्हा एकदा ठाण्याचा मान आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचा, आपल्या देशाचा मान हा निश्चितपणे वाढलेला आहे. मी या मुलांना मनापासून अभिनंदन करतो. जसं या मुलांनी आपलं ठाण्याचं नाव भारतात उज्ज्वल केलं आहे, तसं इतर मुलांना आपण काय आव्हान करायचं? खरं तर स्टारफिश आणि ठाणे डिस्ट्रिक्ट ॲक्वेटिक असोसिएशनच्या माध्यमाने नेहमीच मुलांना प्रोत्साहन देण्याचं काम आणि स्विमिंगमध्ये ते जास्तीत जास्त प्रगती करावी, चांगलं मोठी त्यांनी प्राप्ती करावी हा एक प्रयत्न चालूच असतो. आणि निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीतलं यश या माध्यमाने, मुलांच्या माध्यमाने ठाण्याच्या सर्वच ठाण्याचा मान वाढेल असा विश्वास मला आहे. जुन्या इमारतींमधील रहिवाशांचं पुनर्वसन करावं, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी. मुंब्रा येथे एका जुन्या इमारतीचा सज्जा कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या मृत्यूची जबाबदारी कोणाची आहे? पालिकेनं जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचं पुनर्वसन न केल्यानेच ही दुर्घटना घडलीय. त्यामुळे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलीच्या कुटुंबियांना 10 लाखांचं अर्थसहाय्य करावं अशी मागणी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी केली आहे. तर सर्वेक्षण, पाहणी हे प्रकार फार्स असल्याचा आरोप गटनेते अभिजित पवार यांनी केला असून ठाणे महापालिका फक्त धोकादायक बांधकामं, नोंदणीचीच कामं करीत आहे अशी टीका ज्येष्ठ नगरसेवक सुधीर भगत यांनी केली आहे. मुंब्रा येथे काल एका जुन्या इमारतीचा सज्जा कोसळून एका मुलीचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. या इमारतीमधील नागरिकांना वाचवण्यात शानू पठाण यांनी मोलाची भूमिका बजावली. पठाणे कोसळलेल्या इमारतीच्या सज्जावर चढून इमारतीत अडकलेल्या नागरिकांना खाली उतरवलं, तसंच जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. आज या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन पालिकेच्या धोरणावर टीका केली. विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात विशेषतः कळवा, मुंब्रा आणि दिवा या परिसरांमध्ये सुमारे 40 ते 45 वर्ष जुन्या आणि अत्यंत धोकादायक इमारती असून अनेक नागरिक या इमारतींची दुरुस्ती करू शकत नाहीत किंवा त्यांना क्लस्टर अंतर्गत मंजुरी अथवा परवानगी मिळत नसल्याचं सांगितलं. त्यामुळे प्रशासनाने आणि ठाणे महानगरपालिकेने यावर तात्काळ कठोर निर्णय घ्यावा, जेणेकरून नागरिकांचा जीव वाचू शकेल आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा किंवा दुरुस्तीचा प्रश्न सुटू शकेल. तसंच या दुर्घटनेत मयत झालेल्या मुलीच्या वारसांना 10 लाखांचं अर्थसहाय्य द्यावं अशीही मागणी केली. गटनेते अभिजित पवार यांनी ठाणे महानगरपालिका प्रशासनाचा कारभार अत्यंत ढिसाळ असून महापालिका नागरिकांना मूलभूत सुखसुविधा देण्यात अपयशी ठरल्याचं सांगितलं.
शहरातील अनेक जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केलं जात असून यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. धोकादायक इमारतींमध्ये रहिवाशांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून त्यांचं पुनर्वसन करणं आवश्यक आहे, परंतु प्रशासनाकडून योग्य ती कारवाई केली जात नाही. ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन तातडीनं कठोर निर्णय घ्यावा आणि नागरिकांचे प्राण वाचवावेत अशी मागणी केली. दरम्यान सुधीर भगत यांनी ठाणे शहरात अशी दुर्घटना घडल्यानंतर ठाणे महानगरपालिकेला जाग येते आणि विस्थापितांना शाळेत ठेवलं जातं ही बाब अत्यंत चुकीची असल्याचं सांगितलं. पावसाळ्याआधी फक्त धोकादायक, अतिधोकादायक अशी वर्गवारी करून नोंदणी केली जाते. त्यापेक्षा म्हाडा, नगरविकास, SRA कडून ज्या सदनिका या अतिधोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना द्याव्यात अशी मागणी केली. तर यासीन कुरेशी यांनी लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही आपण धडा घेतला नाही, धोरणच आखलेली नसल्यानं अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप केलाय. आपल्या प्रभागामध्ये एका 13 वर्षीय मुलीचा जीव गेला आहे. स्लॅब पडून जीव गेला आहे. आज आपण ठाणे महानगरपालिकेच्या परिषदेमध्ये किंवा ठाणे महानगरपालिकेकडे काय मागणी करत आहात? ठाणे महानगरपालिका के क्षेत्र के अंदर थाना, कलवा, मुमरा, दीवा इन परिसर में 40-40 साल 45-45 साल पुरानी जूनी अति धोखादायक बिल्डिंग है। कई लोग दुरुस्ती इसलिए नहीं करा रहे, डेवलप करने इसीलिए नहीं दे रहे कि नियम का हवाला के सबसे उनके क्लस्टर में नहीं जा पा रही है, सेंशन नहीं हो पा रहा है। तो शासन और महानगर पालिका को एक निर्णय लेना पड़ेगा थानेकर के लिए, ताकि बेचारे जो थानेकर है उनके ऊपर जो खतरा मंडरा रहा है मौत का, वो संकट दूर हो सके। त्वरित रूप पे उनको तुरंत डेवलपमेंट कैसे किया जाए, रीडेवलपमेंट, नहीं तो उनकी रिपेयरिंग कैसे किया जाए, और ऐसी कितनी डेंजरस बिल्डिंग है जिनके ऐसे आने वाले वक्त के अंदर घटना हो सकती है, इसके ऊपर निर्णय थाने महानगर पालिका को तुरंत लेना पड़ेगा। और ये 15 दिन के अंदर दूसरी घटना है। हाल ही में एक अमृतनगर में एक बिल्डिंग पे एक व्यक्ति गिर के जख्मी हो गया, सीरियस हो। ये दूसरी बिल्डिंग है जिसमें लोग डायरेक्ट बच्चे की जान गई, कई बच्चियां बच गई, कई परिवारों को हमने TDRF की टीम के साथ निकाला। लेकिन प्रश्न ये है कि उनको एक जो जिसके घर में डेथ हुई है वो बच्ची के घर वालों को मुआवजा दिया जाए। दूसरा ये कि थानेकर के ऊपर जो अपना घर जाने का खतरा मंडरा रहा है उसके ऊपर शासन और महानगर पालिका एक ठोस निर्णय ले, ऐसी हमारी मांग। सर, इसी तरह की जो घटनाएं हैं ये बागले सब जगह हो रही, थाने का क्लस्टर का जो है प्रस्ताव चालू है। क्लस्टर के बारे में क्या, क्लस्टर के नियमों का कई जगहों पे कलवा, मुमरा, दीवा में दिक्कतें हो रही है, तो ये महानगर पालिका और शासन को बैठ के करना पड़ेगा। या तो उनको उन बिल्डिंगों को रिपेयरिंग किया जाए, या तो उन बिल्डिंगों को किस तरीके से डेवलपमेंट कर सकता है, ये तो शासन और नगर पालिका चाहे तो हो सकती है। ये नगर सेवक के बस के मामले में अकेला नहीं है, लोक प्रतिनिधि नहीं कर सकता। तो शासन और महापालिका एक ठोस निर्णय ले ताकि थानेकर की जान बच सके। महाराष्ट्र के जो उप मुख्यमंत्री मेरी क्लस्टर है, इसके बारे में मुमरा के क्लस्टर के बारे में उनकी मेरी उनसे विनती है कि इसीलिए मुमरा और दीवा और कलवा उस पर ध्यान देके उनको कई बिल्डिंगें जो है उनको रीडेवलपमेंट कैसा कर सका जाए, ऐसा उनके ऊपर ध्यान देना चाहिए, यही मेरी विनंती। प्रकार करते, परंतु त्यावर कुठल्या प्रकारे ठोस निर्णय होत नाही आणि त्यामुळे अनेक वेळा नागरिकांचे जीव जातात। काल देखील एक लहान मुलीचा जीव गेला आहे, काय सांगा? जीवनाशी कसं खेळायचं हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बरोबर जमतं। ज्या पद्धतीचं या सर्व सुख सुविधा काय असतात त्या तुम्ही देऊ शकत नाही, ते एक आपल्या महानगरपालिकेसाठी खूप लज्जास्पद गोष्ट आहे। सागर शिंदेपासून ते RTOच्या इथलं झाड पडल्यापासून, खारेगावचं झाड पडल्यापासून ते आता काल विरोधी पक्ष नेत्यांच्या वॉर्डमध्ये जे झालेली घटना, या घटनांचं स्वरूप पाहता जीव एकदम स्वस्तात जातो असं गणित आता जोडलेलं आहे की जीवाची, कोणाच्याही जीवाची अजिबात पर्वा नाही। C1 झाले असेल तर शिफ्टिंग का नाही करून घेत? तुमच्याकडे घरं नाहीयेत, मग ते घरं आहेत ते ठेवलीत कोणासाठी? जे पात्र त्यांना तुम्ही द्यायला पाहिजेत ना। शाळेमध्ये शिफ्टिंग करता किंवा बाहेर इतर ठिकाणी शिफ्टिंग करता, शाळा हा काय पर्याय आहे काय? C1 वगैरे या बिल्डिंग झाल्यात, पटापट त्यांनी शिफ्टिंग करून त्यांचं आयुष्य वाचवायला पाहिजे ना। पण यामध्ये सगळं आपला नियोजन शून्य कारभार या महानगरपालिकेचा आता दिसत आहे, या पावसाळ्यात दिसून आलेला आहे। त्यामुळे त्यांना आता माझी विनंती आहे की बाबा यात थोडं तरी लक्ष घातलं पाहिजे। आयुक्तांना विनंती आहे